प्रश्न क्रमांक पहिला, सती बंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला? सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीचा कायदा बंदीचा कायदा केला आहे. प्रश्न क्रमांक 2, गंगा नदी खालीलपैकी कोणत्या मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? गंगा नदी खालीलपैकी कोणत्या मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? ऑप्शन क्रमांक 2, ऋषिकेश या मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 3, बलूंत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेला पुस्तक आहे? बलूंत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, दया पवार यांनी बलूंत हे पुस्तक लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2, दया पवार. प्रश्न क्रमांक 4, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षकाचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4, महात्मा फुले यांना आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4, महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 5, जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, 28 फेब्रुवारीला जागतिक विज्ञान दिवस साजरा करतात. 28 फेब्रुवारीला. प्रश्न क्रमांक 6, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1, पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 7, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कुणाला असतो? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्यपालाला राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार असतो. ऑप्शन क्रमांक 2, राज्यपालाला असतो हा अधिकार. प्रश्न क्रमांक 8, आमच्या गावात आम्हीच सरकार, आमच्या गावात आमचीच सरकार या घोषणेमुळे कोणत्या गावात प्रसिद्धी आली आहे? आमच्या गावात आम्हीच सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले आहे? ऑप्शन क्रमांक 1, मेढालेखा हे गाव आमच्या गावात आम्हीच सरकार या घोषणेमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1, मेढालेखा. प्रश्न क्रमांक 9, ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी किती संख्या असते? ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी किती संख्या असते? ऑप्शन क्रमांक 2, 7 संख्या असते. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 7 संख्या असते. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचना केली? ऑप्शन क्रमांक 2, संत मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगाची रचना केली आहे. ऑप्शन क्रमांक 2, संत मुक्ताबाई. प्रश्न क्रमांक 11, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? प्रश्न क्रमांक 11, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 1, महाडला 1927 रोजी झालेला आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडला झालेला आहे आणि तो 1927 रोजी झालेला आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1, महाडचा सत्याग्रह 1927 रोजी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे कोणास म्हणतात? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणतात. प्रश्न क्रमांक 13, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी ऑप्शन क्रमांक 1, वाघ आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी ऑप्शन क्रमांक 1, वाघ आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4, गंगा डॉल्फिन. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी ऑप्शन क्रमांक 4, गंगा डॉल्फिन आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात धबधबा ऑप्शन क्रमांक 1, कर्नाटक या ठिकाणी आहे. भारतातील सर्वात मोठा धबधबा